आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, तर व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये सविस्तर चर्चा। भेटीनंतर दोन्ही नेत्यांचा व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद। अमेरिकेमध्ये एलॉन मस्क पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान टेस्ला आणि स्टारलिंक संदर्भात चर्चा। एलॉन मस्क मोदींची यावेळी ब्लेअर हाऊसमध्ये बैठक। पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख यांची सुद्धा बैठक झाली, तर संरक्षण आणि तंत्रज्ञान तसंच सुरक्षा या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी। लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीवरचा ताण आता वाढल्यामुळे खर्चाला आळा लागणार, तर वार्षिक तरतुदीच्या 70% निधी वापरा, सरकारकडून सूचना। 19 फेब्रुवारीला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करा, केंद्राच्या राज्य सरकारला सूचना। शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदी सुद्धा संबोधित करणार। 1 रुपयाऐवजी आता 100 रुपयात पीक विमा मिळण्याची शक्यता, तर पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न। निकषामध्ये बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार। एसटी भाडेवाढीनंतर आता उत्पन्नात 13% वाढ, तर प्रवासी संख्येमध्ये 6 लाखांच्या वाढीसह उत्पन्नात 51 कोटींची वाढ। महाकुंभमुळे प्रयागराजला जाण्याचे विमान भाडे आता विदेशातील विमान तिकिटापेक्षा सुद्धा महाग। नागपूरपासून 29,000 तर पुण्यापासून 33,000 यासह छत्रपती संभाजीनगरपासून 31,000 रुपये तिकिटाचे दर। पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे आता राज्यामध्ये 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता। मुंबईचा पारा वाढण्याचा यामुळे अंदाज, हवामान विभागाची माहिती।